श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 25 डिसेंबर 2024 ते दिनांक 2 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये सुमारे 8 लाखांहून अधिक साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। तर या कालावधीत सुमारे 16.61 कोटी रुपयांची मोठी देणगी साई संस्थानला प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्षक गाडीलकर यांनी दिली आहे। गाडीलकर म्हणाले की नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 25 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या काळात दानपेटीतून 6,12,91,875 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3,22,27,508 रुपये, पीआरओ सशुल्क पासद्वारे 1,96,44,200 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डरद्वारे 4,65,63,698 रुपये अशी एकूण 15,97,37,281 रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे। तसेच 809.220 ग्रॅम सोनं, रुपये 54,49,686 आणि चांदी 14 किलो 398 ग्रॅम, रुपये 9,93,895 अशी देणगी प्राप्त झाली आहे। अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण 16,61,80,862 रुपये देणगी प्राप्त झाली आहे। याचबरोबर या कालावधीत श्री साईबाबांच्या प्रसादालयामध्ये 6 लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। सुमारे 1,35,000हून अधिक साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतलाय। याचबरोबर 9,47,750 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे संस्थानला 1,91,55,000 रुपये प्राप्त झालेत। याबरोबरच 5,98,600 साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात। या कालावधीमध्ये जवळपास 16,61,00,000 दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 6,12,00,000, देणगी काउंटरवर 3,22,00,000 आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते 4,65,00,000 दान प्राप्त झालेले आहे। आरती पासच्या माध्यमातून 1,96,00,000ची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे। याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार 203 ग्रॅम वजनाचा, एक सोन्याचा मुकुट 200 ग्रॅम वजनाचा, असं एकूण 800 ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि 14 किलोची चांदी प्राप्त झालेली आहे। मध्ये जवळपास 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास 6 लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालयात मोफत भोजन, संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता, साईभक्तांच्या सुविधांकरता उभारण्यात येणारे विविध उपक्रम आणि विविध सामाजिक कामांकरता करण्यात येत असल्याचं गाडीलकर यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।